Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture we are going to see what is law of demand. Okay, in the last lecture we have studied what is meant by demand, what is demand function, and then how to draw individual demand curve and market demand curve. Okay, so in today's lecture we are going to see what is the law of demand. Before that, just to remind all the things we studied in the last lecture, that is when you can say that demand is happened here. So that you have to complete three important condition. First one, you must have desire for that commodity, then you must be ready to pay the value of that commodity. थर्ड वन इज यू शुड हॅव ॲबिलिटी टू पे. ओके, म्हणजे काय तर तुमच्याकडे डिझायर असली पाहिजे, तुमच्या कॅपॅसिटी असली पाहिजे त्याची अमाऊंट पे करण्याची, अँड देन तुमची विलिंगनेस म्हणजे इच्छासुद्धा असली पाहिजे पैसे पे करण्याची. ओके, तेव्हा म्हणू शकतो डिमांड त्या ठिकाणी झाले. देन आपण पाहिलेलं आहे डिमांड फंक्शन. तर डिमांड फंक्शन इज इक्वल टू वॉट, डिमांड ऑफ एक्स और क्वांटिटी डिमांडेड ऑफ एक्स इज इक्वल टू वॉट, फंक्शन ऑफ price of X commodity, income of consumer, taste and preferences of consumer, and then last one was advertisement expenditure made by producer. Okay, so these are the factors which influence us to purchase particular thing. So तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लॉ ऑफ डिमांड म्हणजे काय. पहिल्यांदा आपण पाहू की लॉ ऑफ डिमांड किंवा डिमांडचा लॉ हा पहिल्यांदा कोणी काढला किंवा कोणाकडून पहिल्यांदा तो इंट्रोड्यूस केला गेला. सी, लॉ ऑफ डिमांड वॉज डॉक्युमेंटेड ॲज अर्ली ॲज 1892 बाय इकॉनॉमिस्ट आल्फ्रेड मार्शल. ओके, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मिस्टर आल्फ्रेड मार्शल यांनी फर्स्ट टाइम हे डॉक्युमेंटेड केलेलं होतं. सी, इन 1890 आल्फ्रेड मार्शल्स प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स डेव्हलप्ड सप्लाय अँड डिमांड कर्व. ओके, तर यांच्या प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये हे डेव्हलप झालेले कॉन्सेप्ट आहेत सप्लाय अँड डिमांड कर्व, दॅट इज स्टील यूज्ड टू डेमॉन्स्ट्रेट द पॉईंट ॲट विच मार्केट इज इन इक्विलिब्रियम. ओके, सो तुम्ही डिमांड कर्व व्यवस्थित आता पाहताय, बट सप्लाय कर्व ही आपण पुढच्या पोर्शनमध्ये पाहू. बट या दोघांचा जो इक्विलिब्रियम पॉईंट असतो तो स्टडी करायला मिळाला होता प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये, आणि इथंच आपण पाहिलेलं होतं लॉ ऑफ डिमांड म्हणजे काय. ओके, सी, स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डिमांड. तर लॉ ऑफ डिमांडचे स्टेटमेंट काय आहेत. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेलं आहे की डिमांड कर्व कशी ड्रॉ केली जाते, डिमांड कर्व म्हणजे काय, डिमांड शेड्यूल म्हणजे काय, है ना. बट सतत तुम्ही ऐकताय की लॉ ऑफ डिमांड म्हणजे काय. ओके, तर लॉ किंवा कुठलाही रूल आहे जो डिमांडचा आहे, रूल म्हणण्यापेक्षा तुम्ही असं म्हणू शकता की एक गोष्ट आहे, एक सेंटेन्स आहे, एक स्टेटमेंट आहे जे की ट्रूली इथं प्रूव्ह होतं, त्यालाच आपण काय म्हणतो लॉ ऑफ डिमांड. तर काय आहे बघू. तर लॉ ऑफ डिमांड हा वेगवेगळ्या शब्दांमध्ये वर्णन केलेले आहे वेगवेगळ्या इकॉनॉमिस्टनी, बट तिन्हीही किंवा सगळ्या या वर्णन केलेल्या स्टेटमेंटचा जो सार आहे तो एकच आहे की जेव्हा पण प्राईस वाढते तेव्हा डिमांड हा काय होत असतो, कमी होत असतो, आणि जेव्हा प्राईस ही कमी होते तेव्हा डिमांड वाढत असतो. हे सिम्पल थिंग आहे या ठिकाणी लॉ ऑफ डिमांडचं. तर आपण स्टेटमेंट वाईज हे स्टडी करू. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ डिमांड, अदर थिंग्स बीइंग इक्वल. अदर थिंग्स बीइंग इक्वल म्हणजे काय, मी तुम्हाला डिमांड फंक्शनमध्ये सांगितलेलं आहे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे की ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट असतात. ओके, जेव्हा पण तुम्ही प्राईस अँड डिमांडचं रिलेशनशिप स्टडी करणार आहात तेव्हा इतर जे फॅक्टर आहेत त्या फंक्शनमधले ते कसे असले पाहिजेत, कॉन्स्टंट असले पाहिजेत. हे मस्ट आहे डिमांड लॉ ऑफ डिमांड कंप्लीट होण्यासाठी. सो अदर थिंग्स बीइंग इक्वल, इफ द प्राइस ऑफ कमोडिटी फॉल्स द क्वांटिटी डिमांडेड ऑफ इट विल राइज, अँड इफ द प्राइस ऑफ that commodity rises, its quantity demanded will decline. It means that की जेव्हा अदर थिंग्स रिमेन कॉन्स्टंट असतात त्या टायमिंगला जर प्राईस वाढली तर डिमांड कमी होतो, आणि जर प्राईस कमी झाली तर डिमांड आपोआप वाढतो. हे मस्ट आहे आणि हे होतंच. ओके, सो मिस्टर मार्शल
according to Mr. Marshall, the amount demanded increases with a fall in price and diminishes with rise in price. ओके, म्हणजे काय तर मिस्टर मार्शल यांचं देखील म्हणणं काय आहे की अमाऊंट ऑफ डिमांडेड म्हणजे डिमांडमध्ये वाढ केव्हा होते, जेव्हा प्राईसमध्ये ही फॉल होत असते आणि जेव्हा प्राईस ही राईज होते तेव्हा आपोआप डिमांड ही कमी होऊ लागते. ओके, तर असंच मत मिस्टर मार्शल यांचं देखील होतं. सो अकॉर्डिंग टू मिस्टर सॅम्युएल्सन, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, लॉ ऑफ डिमांड स्टेट्स दॅट पीपल विल बाय मोर at lower prices and buy less at higher prices, other things remaining the same. ओके, तर यांनी देखील हे सांगितलेलं आहे की अदर फॅक्टर्समध्ये काहीच चेंज जर होत नसेल तर प्राइसेसमध्ये चेंज झाल्यानंतर डिमांडमध्ये देखील चेंज होतो. येते लक्षात, जर प्राइस वाढली तर डिमांड कमी होतो, जर प्राइस कमी झाली तर डिमांड वाढतो. मात्र त्यासाठी अदर जे फॅक्टर्स आहेत ते कसे असले पाहिजेत, सेमच असले पाहिजेत, त्यांच्यामध्ये काही चेंज होता कामा नये. ओके, सो अशा पद्धतीने आपला हा लॉ वर्क करतो. तर या लॉचा डायग्राम आहे, कर्व आहे, ते सगळं आपण स्टडी करणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये. बट हा लॉ कंप्लीट होण्यासाठी काही अजम्पशन्स आहेत. अजम्पशन्स म्हणजे काय, गृहीतके. तुम्हाला काही गोष्टी गृहीत धरून चालाव्या लागतात जेणेकरून आपला लॉ त्या ठिकाणी लागू करता येईल. येते लक्षात, म्हणजे काही गृहीतके असतात. प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी तुम्हाला काय करावं लागतं, गृहीतके किंवा काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात की या अशाच पद्धतीने आहेत. देन तुम्ही कुठलाही लॉ किंवा लॉ ऑफ डिमांड त्या ठिकाणी लागू करू शकतात. तर कुठले कुठले अझम्पशन्स आपण घेऊन चालतो या ठिकाणी पहा. फर्स्ट वन इज नो चेंज इन इन्कम ऑफ कंझ्युमर. ओके, जेव्हा आपण लॉ ऑफ डिमांड स्टडी करू तेव्हा डिमांडचं त्या वस्तूच्या प्राईससोबतचं रिलेशन आपण स्टडी करणार आहोत. बट जर इन्कम ऑफ द कंझ्युमर चेंज झालं तर तुम्ही प्राईस आणि डिमांडचं कनेक्शन या ठिकाणी स्टडी करू शकणार नाहीत. पहा, तुम्ही मार्केटमध्ये गेलेले आहात असं समजा आणि तुम्हाला ॲपल खरेदी करायचे आहेत. आपण 2 किलो ॲपल खरेदी करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की एका 1 किलोच्या ॲपलची किंमत 70 रुपये आहे असं गृहीत धरले आपण, म्हणजे आहे 70 रुपये. तर आपल्याकडे 140 रुपये आहेत आणि आपण ते 2 किलो ॲपल खरेदी करणार आहोत. येते लक्षात, म्हणजे प्राईस देखील फिक्स आहे आणि आपलं खरेदी करणं देखील फिक्स आहे. म्हणजे मला 2 किलोच ॲपल पाहिजे आहेत आणि माझ्याकडे 140 रुपये आहेत आणि त्या ठिकाणी ॲपलची किंमतसुद्धा 70 रुपये पर केजीच आहे. ओके, बट समजा आपलं पहिलं गृहीत काय आहे इथं, नो चेंज इन इन्कम ऑफ द कंझ्युमर. ओके, कारण आपल्या इन्कममध्ये काही चेंज झालेला नाही. म्हणजे माझ्याकडे 140 रुपये आहेत, माझं महिन्याचं 10,000 रुपये इतकंच पेमेंट आहे असं कन्सिडर करा. येते लक्षात. बट समजा जर आपल्या इन्कममध्ये चेंज झाला, माझं 5,000 रुपये इतकं इन्कम झालं, समजा काही प्रॉब्लेम झाला आणि 5,000 रुपये इतकं इन्कम झालं, देन मी अफोर्ड करू शकेल का 2 किलो ॲपल खरेदी करणं? नाही अफोर्ड करू शकणार. मी 2 किलोऐवजी 1 किलो ॲपल खरेदी करेन. तर हा चेंज कशामुळे झालेला आहे, तर माझं इन्कम कमी झाल्यामुळे झालेला आहे, ना की प्राईसमध्ये चेंज झाल्यामुळे. 70 रुपये किलो ॲपल होते, ते 70 रुपये किलोच आहेत. मला 2 किलो खरेदी करायचे होते, बट माझं इन्कममध्ये चेंज झालं आणि काय झालेलं आहे, या ठिकाणी माझं डिमांड हे डिक्रीज झालेलं आहे. म्हणजे हा इफेक्ट इन्कमचा आहे ना की प्राईसचा. त्यामुळे आपल्याला जेव्हा प्राईस आणि क्वांटिटी डिमांडेड या दोघांचं कनेक्शन किंवा या दोघांचं रिलेशनशिप स्टडी करायचं असेल तेव्हा या ज्या फॅक्टर्स आहेत, हे जे आपल्याकडे इतर फॅक्टर्स आहेत ते हे कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. यांच्यामध्ये काही चेंज होता कामा नये. येते लक्षात. म्हणून हे अजम्पशन तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे. देन सेकंड वन इज नो चेंज इन टेस्ट अँड प्रेफरन्सेस ऑफ द कंझ्युमर. तर अशाच पद्धतीने तुम्ही टेस्ट अँड प्रेफरन्सेस देखील स्टडी करू शकता. मी काय म्हटलं तुम्हाला की मला ॲपल खरेदी करायचे होते, बट माझ्या टेस्टमध्ये आणि प्रेफरन्सेसमध्ये चेंज झाला तर मी आता ठरवते की ॲपल नाही खरेदी करायचे, मला दुसरं प्रोडक्ट खरेदी करायचं आहे. देन माझ्या टेस्ट अँड प्रेफरन्सेसमध्ये चेंज झालेला आहे. येते लक्षात. म्हणजे काय तर टेस्ट अँड प्रेफरन्सेसमध्ये चेंज होता कामा नये.
70 रुपये किलो ॲपल होते, पण मला असं दिसलं की याच्यापेक्षाही बेटर ॲपल आहेत, पण त्यांची किंमत 100 रुपये पर के जी आहे, म्हणजे 100 रुपीज पर के जी आहे. जर माझं प्रेफरन्स, माझं टेस्ट तिकडे गेलं, मला ते ॲपल खायचे आता, तर माझे जे टेस्टमध्ये चेंज झालं, त्यामुळे काय तर माझ्या डिमांडमध्ये चेंज होईल. मी 140 रुपयेमध्ये 2 किलो ॲपल घेण्याऐवजी मी 100 रुपयाच्या एकच ॲपल खरेदी करायचं ठरवलं, 1 किलो ॲपल खरेदी करते. म्हणजे टेस्ट अँड प्रेफरन्सेसमध्ये चेंज झाला तर डिमांडमध्ये चेंज होतो. म्हणून आपल्याला यामध्ये चेंज होऊ द्यायचा नाही. म्हणजे आपण अझ्युम करणार आहोत की टेस्ट अँड प्रेफरन्सेसमध्ये काही चेंज झालेला नाही, इन्कममध्ये काही चेंज झालेला नाही. थर्ड वन इज नो चेंज इन प्राइसेस ऑफ रिलेटेड गुड्स. तर रिलेटेड गुड्समध्येही काही चेंज होता कामा नये. फॉर एक्झाम्पल, मी आत्ता सांगितलं तुम्हाला की 70 रुपये किलो ॲपल होते, मला तेच खरेदी करायचे, 2 किलो खरेदी करायचं ठरलं आहे माझं. बट त्याच ठिकाणी दुसरीकडे मी पाहिले की त्याच क्वालिटीचे ॲपल आहेत, बट तिथे 50 रुपये किलोने आहेत. येते लक्षात? म्हणजे मी जिथे खरेदी करणार होते तिथे खरेदी करेल का? नाही. मी काय करणार आता, तिकडे जाऊन खरेदी करणार. आणि माझ्या डिमांडमध्ये काय तर चेंज होतोय. मी ती वस्तू खरेदी करते का जिथे मी करणार होते? नाही. त्या वस्तूसाठीची डिमांड काय झाली त्या ठिकाणी? कमी झालेली आहे. येते लक्षात? ती आपोआप त्या ठिकाणी कमी होईल आणि दुसरीकडे माझं डिमांड काय आहे तर डायव्हर्ट झालेलं आहे. कशामुळे डायव्हर्ट झालं तर प्राइसेस ऑफ रिलेटेड गुड्समुळं. येते लक्षात? किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मी ॲपल खाणार होते, बट मला असं लक्षात आलं की त्याच ठिकाणी किंवा त्याच्या बाजूलाच ॲपलपेक्षा बेटर मला काय वाटलं की चेरीज आहेत किंवा स्ट्रॉबेरी आहेत. तर स्ट्रॉबेरी ह्या मला ॲपलपेक्षा बेटर वाटतात, बट त्याची प्राइसेस खूप जास्त असतात, त्याच्यामुळे मी ते खरेदी करायचं नाही असं समजून फक्त ॲपल खरेदी करणार होते. बट असं दिसलं की मला स्ट्रॉबेरी देखील आता 70 रुपये किलोच दिसते मला. देन मी त्याच प्राईजमध्ये मला स्ट्रॉबेरी मिळत असतील तर मी ॲपल का खरेदी करेन? मी स्ट्रॉबेरी खरेदी करेन, राईट? सो माझं जे प्रेफरन्सेस होतं किंवा असं म्हणता येईल की रिलेटेड गुड्सचं प्राईस कमी झाल्यामुळे माझं ॲपलचं डिमांड कमी झालं आणि माझं डिमांड आता कुठं गेलेलं आहे तर स्ट्रॉबेरी खरेदी करण्याकडे गेलेलं आहे. याला काय म्हटलं जातं? प्राइसेस चेंज इन रिलेटेड गुड्स. तर रिलेटेड गुड्सच्या प्राइसेसमध्ये काय झालेलं आहे या ठिकाणी चेंज झालं आहे. त्यामुळे काय झालं तर माझं त्या पद्धतीचं किंवा त्या ठिकाणाचं माझं जे डिमांड होतं ते चेंज झालेलं आहे असं दिसतंय. द नेक्स्ट वन इज नो अवेलेबिलिटी ऑफ न्यू सबस्टिट्यूट. आत्ताच मी तुम्हाला सबस्टिट्यूटसुद्धा सांगितलेलं होतं की सबस्टिट्यूटमध्ये माझ्याकडे दुसऱ्या ॲपलचा गाडा आलेला आहे आणि त्या स्टोअरमध्ये वेगळ्या किमती आहेत, तर ते काय तर सबस्टिट्यूट अवेलेबल झाले असं समजा. नो चेंज इन ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये चेंजेस झाले, देन आपण परत आपल्या खरेदीमध्ये चेंज करणार आहोत कारण आपल्याला ते ॲडव्हर्टाइजमेंट इन्फ्लुअन्स करणार आहे. देन नो पॉसिबिलिटी ऑफ अ फ्युचर चेंज इन प्राईस. जर त्या ठिकाणी मला असं वाटत असेल की 70 रुपयाचे ॲपल 15 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी काय होणार आहे त्याची प्राईस कमी होणार आहे, मला माहिती आहे की त्याची प्राईस कमी होणार आहे 15 दिवसांनी, देन मी काय ठरवेन की 15 दिवसांनी जाऊन खरेदी करू आपण आत्ता खरेदी करण्यापेक्षा. तर अशा पद्धतीची कुठलीही पॉसिबिलिटी असली नाही पाहिजे. येते लक्षात? तर हे अझम्पशन्स असणं गरजेचं आहे. हे अझम्पशन किंवा या गृहितकांसोबतच आपण काय करणार आहोत, लॉ ऑफ डिमांड स्टडी करणार आहोत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लॉ ऑफ डिमांडचं इन डिटेल स्टडी करूयात विथ द हेल्प ऑफ डायग्राम. ओके, त्या ठिकाणी शेड्यूल आणि ग्राफ या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगेल.